हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला सर्व यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्याने प्रार्थना. आज मी इथं बनवणार आहे खमण. नातू मुलगी आलेली आहे, त्यांच्यासाठी नाश्ता बनवणार आहे मी इथं खमण ढोकळा. तर बघा, पीठ घेतलेलं आहे मी 500 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे. इथं आहे ना 1 चम्मच निंबू पावडर, 1 चम्मच साखर मी ऑलरेडी टाकून घेतलेली. ते काय व्हिडिओ घेतला नाही मी, तर व्हिडिओ चालू होता पण अचानक ते बंद होता, ते काय माझ्या लक्षात आलेलं नाही. तर त्यासाठी मग लक्ष गेलं, तेवढ्यात माझं निंबू पावडर, साखर आणि मीठ टाकलं गेलं होतं. तर बघा, पाणी टाकून आणि 2 पड्या तेलसुद्धा टाकलं गेलं होतं. आता पाणी टाकून याला छान मस्त असं भिजवून घ्यायचं आहे. पुरण असं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे. आणि आज नाही का आमचे रोट उठत आहे ना, म्हणजे शेवटला दिवस आहे आज, तर तिथं जायचं आहे. मग साडी वगैरे बदलून, तर आता ही तोपर्यंत ही साडी नेसून घेतलेली मी, खमण वगैरे लावून देणार आणि मग मी तिकडं जाणार आहे साडी बदलून. आता एक खमण शिजताना तोपर्यंत मी साडी बदलून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढं पातळ करायचं आहे. हे बघा, तर आपल्याला आता आहे ना इथं इनो टाकून घ्यायचा आहे. पूर्ण आजूबाजूचं छान मस्त असं पुसून घेतलं. आता आपल्याला इथं इनो टाकायचा आहे. आधी तर मी थोडासा आहे ना हा बेकिंग सोडा टाकलेला आहे, थोडा टाकायचा मामूली. इनो टाकायचा आहे आपल्याला. आणि बघा, मी 1 पुडी इनोची इथं टाकलेली आहे. थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला छान मस्त असं पूर्ण मॅश होईपर्यंत मिक्स करायचं आहे. हे बघा, असं फुलून येतं ते पीठ. 15 मिनिटात परफेक्ट आपला खमण ढोकळा इथं तयार होऊन जातो. तर बघा, काय बाहेरचं तेलकटचं ते तेल कसं वापरता काय, तर आपलं घरचं छान राहतं. अशा प्रकारे मी आता बघा इथं छान मस्त असं खमणचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आजूबाजूचं पण सर्व काही असं पुसून घेतलेलं आहे. तर आता इथं आहे ना शेगडीवर मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कढी ठेवली आहे, नंतर वरून ताट ठेवलेला आहे. त्याच्यावर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण बॅटर मी तर टाकून घेतलेलं आहे. कोमल कपडे धुते तो आवाज येतो आहे. बघा, पूर्णपणे बॅटर इथं मस्तपैकी मी टाकून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला जे भांडं बसेल ना ते भांडं इथं झाकून द्यायचं आहे, कढई किंवा परात. आणि मला आहे ना छोट्या छोट्या भांड्यांमध्ये परत करायला आवडत नाही, म्हणून एकच आम्ही ताटामध्येच करून घेते. सर्वांचं पोट पण भरतं आणि मन पण भरतं. हे बघा, आपलं खमण झालं की आपण बघू. 15 मिनटं लावून दिलेला होता टाईम. खमण आपलं इथं परफेक्ट झालेलं आहे. चाकू पण तुम्ही सुरी घालून बघणार ना, त्याला लटकलं तर समजायचं, नाही झालं, नाही लटकलं तर माझं इथं परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे मला आता भरपूर वेळा मी खमणचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड पण केलेला आहे. आणि माझं नाही का 8 दिवस, 10 दिवस, 2 दिवस, 4 दिवसामध्ये खमण होतच राहतं. मी प्रत्येकदा व्हिडिओ टाकत नाही, पण कधी कधी टाकत असते. त्यासाठी मला अंदाज येऊन जातो की 15 मिनटामध्ये परफेक्ट आपला खमण ढोकळा तयार होतो. आता इथं शेगडीवरती मी बघा कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. मी आता खमण झालं तोपर्यंत फ्रेश होऊन आली, हात पाय तोंडून साडी बदलून आली. आता जायचं आहे मला तिथं. आजच्या दिवस तिथं आहे आमचं. नंतर शुक्रवारी 14 आहे ना, मग आरत्या पण राहतील तिथंच. आता आम्हाला रोट उठवायचे, म्हणजे जे काय ते आपण पीठ दळलेलं असतं ना ते संपूर्ण आजच संपवून द्यायचे. जोपर्यंत ते पीठ आपल्या घरात राहतं तोपर्यंत कोणाला काही देता पण येत नाही आणि हे पण करता येत नाही. त्यासाठी आता इथं आहे ना मी मिरच्या तळून घेणार आहे. हे ना शेगडीची वायर अशी दिसतच असते. आता इथं मी मिरच्या मस्त तळून घेणार आहे. केस पण धुतले आज. बघा, ओलं केस बांधून दिलेले आहे मी, पूर्णपणे ओले आहेत ते केस. दादू आहे तर राशाला खेळवतोय. इथं मिरच्या तळल्या जाते मस्तपैकी. तर चला बघा, खमण आता उतरून घेतलेलं आहे मी, ताटामध्येच पूर्ण लावून दिले इथं.
आणि एवढ्या ताटामध्ये ना 500 ग्रॅमचं मावून जातं पावशेरचं, सॉरी 250 ग्रॅमचं, 250 ग्रॅम पीठचं बनवलेलं आहे मी हे. चुकून 500 ग्रॅम आलं माझ्या तोंडामध्ये. तर 250 ग्रॅम पिठामध्ये एवढं खमण आपलं मस्तपैकी बनून जातं पावशेरचं पाकिट. तर बघा आपल्याला आहे ना आता इथं चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे. तुम्हाला जसं छोटे मोठे वड्या तसं तुम्ही पाडू शकता. मला आता असे थोडे मोठे मोठेच आवडतात, जास्त छोटे नाही आणि जास्त मोठे नाही, दिसायला पण छान दिसतात. एक काढून दाखवते तुम्ही. हे बघा खाली ताटाला तेल लावायची आठवण नाही ना मला, चिपकून गेलं ते. आज खूपच घाई आहे म्हणून आहे ना थोडं हे पण होतं आहे. आणि ते तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, पाणी ज्या दिवशी पाणी आलं ना त्या दिवशी लाईट नव्हती, तर आमचं पाणी अजिबात भरलं गेलं नाही. वरती टाकीवर तर एक थेंबही पाणी पडला नाही. बाहेर नळी लावून जे काही 2 बॅलर भरले होते ना मी तेवढं पाणी पुरवलं आणि नंतर पाईपलाईन फुटून गेली. त्यानंतर 3 दिवस पाणी आलं नाही. त्यांनी मोबाईलमध्ये तेव्हा टाकलं, पण आम्हाला असं आहेत ना इथले ते माडी समाजचे सर्व काही पाणी आता तुम्हाला आधीच सांगून द्यायचं होतं, नाही तर मग त्या दिवशी पाणी सोडायचं होतं, नंतर मग बंद करायचं होतं ना. पण पाईपलाईनच फुटून गेली, ते पण काय करते असं. पण त्यांनी आम्हाला टँकर वगैरे काही आणून दिलं नाही, असं की गल्लीमध्ये एक टँकर आणून सर्वजण भरून घ्या असं काही त्यांनी आणून दिलेलं नाही आम्हाला. आणि आम्ही गल्लीच्या बायांनी पैसे पण गोळा केले, पण तरीसुद्धा टँकर आम्हाला भेटला नाही. म्हणून 2 दिवस आहे ना आम्हाला आहे ना, माझी मुलगी आली होती, ती पण बिचारी एवढी टेन्शनमध्ये बिचारी आली हाऊसमध्ये. तिच्या पप्पांना पण बघायचं होतं आणि त्यांचे पण रोट होते. पण झालं असं पाणी मग ती आणि आम्ही दोघांनीच भरलं. अंशूने सर्व काही घरामध्ये आवरलं, आम्ही सर्व काही पाणी भरलं. 2 दिवसपर्यंत खूप थकून गेलो. मग ते पण टेन्शन, पाणी भरायचं पण टेन्शन. ती पण तिकडे रोट करायला जायची, आम्ही पण इकडे जायचो, ते पण टेन्शन. मुलगीला पण बिचारीला काहीसुद्धा आराम भेटला नाही. तर असं चिडचिड व्हायचं, मग असं इकडं जाय तिकडं जाय. त्याच्यामुळे मुलगीजवळ पण असं राहायला भेटलं नाही, त्याच्यामुळे पण चिडचिड. जाऊ दे म्हटलं आता काय करायचं. तर चला, अशामुळे आमची खूप धावपळ झाली. तर बघा आता इथं कढईमध्ये राई टाकली, जिरं टाकलं, आधी तेल टाकलं होतं, मिरच्या तळून घेतल्या होत्या, मिरच्या पण काढून घेतल्या. त्यानंतर आता जिरं राई मस्तपैकी अशी फरफडावून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला इथं 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना थोडं दूरच उभं राहायचं, नाही ते शितळे उडतात. आता थोडंसं आहे ना, आता थोडं लिंबू सत्व आणि साखर टाकून घ्यायची आपल्याला या पाण्यामध्ये. आता आपल्याला हे पाणी आहे ना खमणमध्ये टाकायचे. पाणी उकळल्यावर उकळी द्यायचे त्याला छान.
चला, कसा वाटला तुम्हाला आजचा खमण ढोकळाचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बोला, बोल राशू. आमची राशू सांगते, ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.